बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी। छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। सकाळी 10 वाजता म्हणजे अवघ्या तासाभरात छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेतील। राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे। छगन भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळणार आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानं रिक्त झालेलं मंत्रिपद आता त्या मंत्रिपदावरती छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या शपथविधीला सज्ज राहतील। तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय। छगन भुजबळ आता आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी ते रवाना झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये देखील जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय, कारण विधानसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं। आज his भावना आहे ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। अजितदादांचा फोन आला का? अजितदादांचा फोन आला? असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं। मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं काय। आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। चलिए, धन्यवाद सगळ्यांना। अरे बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला, तर यावेळी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं, असं छगन भुजबळ म्हणाले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, अगदी काही वेळात तासाभरात छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणारे, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? अंकिता, जे ते त्यांच्या निवासस्थानातून ते राजभवनाच्या दिशेने निघाल्यात। आपण पाहू शकतो त्यांच्या गाडीचा काफिला जो इथून जो आहे तो राजभवनाच्या दिशेने निघाला। काही वेळातच ते राजभवनात पोहोचतील आणि तिथून जे ते त्यांचा पुढचा जो राज्यपालांच्या हस्ते तो शपथविधी होणार आहे आणि त्यासाठी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे ते 50 अतिथीगण आहेत, जे काही मान्यवर आहेत, त्यांनाही या कार्यक्रमाला जे ते निमंत्रण देण्यात आलं। त्यामुळे आता काहीच वेळात जे ते छगन भुजबळ हे राजभवनाच्या दिशेने मार्गस्थ झालेत आणि तिथे त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। छगन भुजबळ हे नाराज होते, त्यानंतर कुठेतरी त्यांची मनधरणी करण्याचा जो प्रयत्न चालू होता, मात्र आज छगन भुजबळांना त्या क्षणाची मंत्रिपदाची जी अपेक्षा होती ती आज पूर्ण करण्यात आली आहे। अजित पवार यांनी जे ते 10 ते 15 दिवसापूर्वीच जे ते छगन भुजबळ यांना जे ते या संदर्भात कळवलं होतं। त्यानंतर ह्या सगळ्या ज्या खात्यावरती आजपासून जे ते छगन भुजबळ हे लक्ष ठेवून आहेत। छगन भुजबळ जे ते या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि राज्यपाल या मंत्रिपदासाठी जे ती गोपनीयतेची शपथ देणार आहेत। निश्चित, धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे छगन भुजबळ आज अगदी काही वेळातच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। तर छगन भुजबळांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 15 ऑक्टोबर 1947 ला छगन भुजबळांचा नाशिकमध्ये जन्म झाला। मुंबईतील VJTI मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली। शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडत 1 नोव्हेंबर 1992 साली समता परिषदेची स्थापना केली। 1973 मध्ये मुंबई महापालिकेवर निवड झाल्यानंतर राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली।
1973 ते 1984 मध्ये महापालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून कार्यरत होते. 1985 मध्ये मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिलं, तर 1991 मध्ये दुसऱ्यांदा महापौर झाले. 1985 ते 1990 अशा 2 वेळा मुंबईतील माझगाव मधून विधानसभेवर त्यांची निवड झाली. नोव्हेंबर 1991 मध्ये महसूल मंत्री तर 95 मध्ये गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री झाले. एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून कामही पाहिलं. एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणूनही काम पाहिलं. 2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर त्यांची निवड झाली. नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. 8 डिसेंबर 2008 ला उपमुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली. 2009 मध्ये दुसऱ्यांदा तर 2014 मध्ये तिसऱ्यांदा आणि सलग 2019 मध्ये चौथ्यांदा येवल्यातून विधानसभेवर ते निवडले. महाविकास आघाडी काळात 28 नोव्हेंबर 2019 ला अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदी ते होते. महायुतीमध्ये सहभागी होऊन 2 जुलै 2023 मध्ये पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदी विराजमान झाले. 23 नोव्हेंबर 2024 पाचव्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाली. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी छगन भुजबळांच्या मंत्रिपदावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. छगन भुजबळ सारख्या एक अत्यंत महत्वाच्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एक नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली आणि आज 10 वाजता मलाही निरोप आहे शपथविधीचा. मला आनंद होतोय की आज छगन भुजबळ पुन्हा एकदा या राज्याचे महत्वाचे मंत्री मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार आहे आणि त्यांच्या समावेशाने देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार प्रचंड मजबूत होईल.